टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। बकरी ईद निमित्त मुंबईच्या देवनार कत्तलखान्यामध्ये सध्या 1,30,000 इतके बकरे दाखल झालेले आहेत। मी सध्या देवनार बकरा मंडीमध्ये आहे आणि ही सगळी दृश्य आपण या ठिकाणी पाहतो। एक मोठी शेड या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे आणि आपण जर पाहिलं तर बकरी ईदच्या निमित्तानं मेवातच्या बकऱ्यांना मुंबईच्या देवनार मंडीत मोठी मागणी आहे। प्रत्येकी किंमत 40 ते 45 हजारात पोहोचलेली आहे। ते उत्तराखंडच्या बकऱ्यांच्या जोडीची किंमत इथे मोठी लावण्यात आलेली आहे। 7 लाखांच्या घरामध्ये बकऱ्यांच्या जोडीची किंमत लावण्यात आलेली आहे। तर काही बकऱ्यांची किंमत ही 5 ते 10 लाखांच्या घरामध्ये सुद्धा पोहोचलेली आहे। देशभरात शनिवारी बकरी ईद साजरी केली जाते। या सणानिमित्त बकऱ्यांच्या कत्तलीची परंपरा जुनी आहे, त्यामुळे ईदच्या काळात बकऱ्यांना मोठी मागणी असते आणि त्यांची किंमतही अधिक मिळते। यावर्षी अलवर जिल्ह्यातील मेवात परिसरामध्ये बकऱ्यांची मागणी मुंबईच्या देवनार बकरा मंडीत मोठ्या प्रमाणावर दिसून येते। बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर अलवरच्या मेवातमध्ये बकरा खरेदी विक्रीला चांगली चाल आली आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर बकरे विक्रीसाठी मुंबईला पाठवण्यात आलेले आहेत। विशेषतः मेवातमधील बकऱ्यांना देवनार मंडीत प्रति बकरा 40 ते 45 हजार इतकी किंमत मिळते आणि मुंबईची देवनार मंडी देशातील सर्वात मोठ्या बकरा मंडीपैकी एक मानली जाते। या ठिकाणी दरवर्षी बकरा ईदच्या काळामध्ये या विविध देशातून राज्यातून आलेल्या बकऱ्यांना आणलं जातं आणि त्यांची बोली लावली जाते। आपण पाहतोय या ठिकाणी मोठमोठे बकरे पाहायला मिळतात, ज्यांना आता बकरी ईदच्या दिवशी कुर्बान केले जाणार आहे आणि यांच्या खरेदीसाठी आता मार्केट खुलं झालेलं आहे। लोक येत आहेत, खरेदी करत आहेत आणि त्यामुळे चांगली चाल जी आहे ती या बकऱ्यांना मिळते। त्यामुळे त्यांचे जे मालक आहेत ते सुद्धा आपल्याला सुखावल्याचं चित्र पाहायला मिळतं। पण जी व्यवस्था आहे देवनार बकरा मंडीमधली ती फारशी काही चांगली नाही आहे असा वारंवार आरोप होतोय आणि याला धरून आता राजकारण होतंय का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण या ठिकाणी आपण पाहिलं तर काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी आपल्या काँग्रेसच्या आमदारांच्या शिष्टमंडळासोबत इथल्या अधिकाऱ्यांची भेट घेतली, इथल्या परिस्थितीचा आढावा घेतला आणि सरकारवर 25 कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केलेला आहे। त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणामध्ये नेमकी कारवाई काय होणार आहे पाहणं महत्त्वाचं ठरेल। कॅमेरा पर्सन संतोष कदमसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।